ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 24. कुंडलिनी जगदंबा. ओव्या आहेत 299 ते 304. मागच्या भागात योग्याला कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात ते ज्ञानदेवांनी सांगितले व त्या सिद्धींना भुलून जाऊ नये असा इशाराही दिला. सिद्धींना न भूलता योग्याने आपली साधना चालू ठेवली की कुंडलिनी पुढचा प्रवास कसा करते ते आता सांगत आहेत. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनु हरवी, हृदया माझी. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नि अनुकारी, मग तोही निघे अंतरे, गगना मिळे. नंतर प्राणवायू एकटाच उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून बुर्नी आकाशात शांत मिळतो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुत ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे, जव न मिळे शिवी. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव मिळते. पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचा शक्तीपणा असतोच. मग जालंधर सांडी, ककरात फोडी, गगनाची ये पहाडी, पैठी होय. मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती 9 इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकेमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मूर्धन्य आकाशरूपी पर्वतावर जाऊन राहते. ते ओंकाराची या पाठी, पाय देत उठा उठी, पश्चंतीची ये पाऊटी, माघा घाली. ती ओंकाराचे पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्चंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी, सरिता जेवी. पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्य आकाशात मिळतात. कुंडलिनीच्या हृदयस्थानापासून म्हणजे अनाहत चक्रापासून पुढचा प्रवास कसा होतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत. कुंडलिनी हृदयस्थानी आल्यानंतर पृथ्वी तत्वाचा आप तत्वामध्ये व आप तत्वाचा तेज तत्वामध्ये आणि तेज तत्वाचा वायू तत्वामध्ये लय होतो. या 3 तत्वांचा देहाच्या देहातच लय झाल्यावर वायू तत्व देहाच्या आकाराने देहास धरून काही काळ राहते. नंतर तेही कालांतराने मूर्ध्नी आकाशात जाऊन मिळते व तेथेच लय पावते. अशा तऱ्हेने वायू तत्वाचा आकाशात लय होतो. त्यावेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही तर त्या शक्तीला मारुत असे नाव योगी लोक देतात. आता वायू तत्वाचा जरी आकाशात लय झालेला असला तरी त्या शक्तीचे अजून शिवाशी मिलन झालेले नसते. त्यामुळे तिच्यात अजून शक्तित्व असतेच. त्या शक्तीचा जेव्हा शिवात लय होईल तेव्हाच सामरस्य होईल. हृदयस्थानातून निघून कुंडलिनी पुढे पुढे जात असता ती कंठस्थानी येते. कंठस्थानी विशुद्ध चक्र असते व इथेच हनुवटी, गळा व छाती यांच्या खळगीत दाबून धरून जालंधर बंध साधलेला असतो. ती कुंडलिनी त्या विशुद्ध चक्राचा भेद करून पुढे भुवयांच्या स्थानी असलेल्या आज्ञा चक्रापर्यंत येते. नंतर याही चक्राचा भेद करून ती ककारात म्हणजे सुषुम्ना नाडीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाते. हे सुषुम्ना नाडीचे मेंदूकडील टोक असते. त्यालाच काकीमुख अथवा ब्रह्मरंध्र असेही म्हणतात. तेव्हा ती मूर्ध्नी आकाशरूपी पहाडावर चढून जाते. पुढे ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्चंतीची पायरीही ओलांडून जाते. म्हणजे तेथे ओंकार सुद्धा अनुच्चारित होतो. सर्व नद्या जशा सागरास मिळतात त्याप्रमाणे ओंकाराच्या अर्धमात्रेसह 3.5 मात्रा मूर्धन्य आकाशी जाऊन मिळतात. अशा प्रकारे शक्तीचे शिवाशी मिलन होते. खर तर एकट्या प्राणांना गगनी येणे अतिशय कठीण असते. भ्रुकुटस्थानी जे आज्ञाचक्र असते ते उल्लंघून जाणे प्राणांना शक्य नसते. पण प्राण कुंडलिनी शक्तीच्या आधारे तिथवर येऊन पोचतो. आणि आता कुंडलिनीच प्राणस्वरूपच झालेली आहे व तिला मारुत हे नाव मिळालेलं आहे. आज्ञाचक्रावर प्रणवाचे जे मूळ स्थान असते त्याला मागे टाकून कुंडलिनी गगनाच्या पहाडाचे शिखर गाठते. ज्ञानदेवांनी मूलाधार चक्री खाली मुख करून असलेल्या कुंडलिनीचा
ऊर्ध्वमुख झाल्यावर ब्रह्मरंध्रापर्यंत कसा प्रवास होतो त्याचा आलेख 211 या ओबीपासून काढायला सुरुवात केली होती. ती कुंडलिनी आता ब्रह्मरंध्राचा भेद करून शिवामध्ये मिसळून गेली. पुढे हे ऐक्य कशा प्रकारचे असते त्याचे ज्ञानदेव वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.